आज मी शेवग्याची शेंगांची भाजी बनवणार आहे। डाळीच्या पिठातले शेवग्याच्या शेंगा बनवणार आहे। शेंगा मी कापून आणि धुवून घेतले आहे। तर कढईत तेल घेतले, लसूण टाकून घेऊ। भाजीला लसूण जास्त वापरायचा। मोहरी टाकून घेऊ, जिरे टाकून घेऊ, कढीपत्ता घेतलाय तो टाकून घेऊ। इथं हळद घेतली ती टाकून घेऊ। थोडी लाल तिखट 2 चमचे घेतले, शेंगा टाकून घ्यायचं, छान परतून घ्यायचं, मीठ टाकून घ्यायचं। पाणी टाकून घ्यायचं। आता या शेंगा 75% तेल पाण्यात चांगले शिजवून घ्यायच्या। नंतर आपण हे डाळीचं पीठ आणि कोथिंबीर टाकून घेऊ त्याला। शेंगा शिजले आहे। आता इथे मी डाळीचं पीठ हे काढून घेतलंय, ते आपण टाकून घेऊ। त्याच्यात थोडंसे गरम टाकून घेऊ। कोथिंबीर पण टाकून घेऊ। कमी गॅसवरच मी शेंगा शिजवून घेतले। झाली आपली डाळीच्या पिठातली शेवग्याची शेंगा।